नमस्कार नाशिककर, फूड मशीन मॅन्युफॅक्चरर केपी प्रोडक्ट्स तुमच्यासाठी कुरडई मशीन घेऊन आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण चकली, कुरडई, पट्टी पापड, मुरकू, स्टिक्स, रिंग मुरकू, कई मुरकू या सर्व प्रोडक्टचे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. पूर्ण माहिती घेणार आहोत, माहिती देणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व माहिती समजेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला जाईल. त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करून मशीनची माहिती घेऊ शकता, ऑन कॉल करू शकता. तुम्हाला जे काही डिटेल्स हवे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती कनेक्टेड आहे केपी प्रोडक्ट द फूड मशीन मॅन्युफॅक्चर. मशीनचं फीडर वगैरे असेंब्ली करायचं जो काय तेवाला फीडर आहे, क्रशर आणि ऑगर. हे क्रशर जे आहे ना हे पुशिंगचं काम करतं. आपण फीडर घेतला, फीडरच्या आतमध्ये एक सेटिंग आहे. आपला हा क्रशर आहे ना तो ह्याच्यामध्ये बसणार आहे, इथे तो ह्याच्या आतमध्ये टाकायचा आहे. आता वरून आपण जर का बघितलं तर हा वाला जो पार्ट आहे आतमध्ये टाकून ह्याच्यामध्ये हा वाला फिट करायचा आहे फक्त. हा आपण इथे जर का फिट केला तर आपल्या क्रशरची जागा प्रॉपरली फिट होते. ठीक आहे. त्यानंतर ह्याचे जे काही होल्स आहेत होल्स ह्या स्क्रू मध्ये बरोबर प्रॉपरली ऍडजस्ट करायचे. त्यानंतर आपण स्क्रूनी ह्याला टायअप करून टाकूयात. आफ्टर दॅट जर का प्रॉपर पूर्ण स्क्रू टायअप झाले नंतर आपण त्याला स्क्रूनी पाण्याने वगैरे टाईट करून घ्यायचं. देन नंतर हे डेल्ड्रिंग आहे, हे डेल्ड्रिंग ह्याच्यावरती आपल्याला फिट करायचंय. टाय चेंज करायला डायरेक्ट खाली ऑप्शन आहे. तुम्ही रिंग काढली असून तुम्हाला जो कोणता टाय हवा आहे तो वाला टाय तुम्ही चेंज करू शकता. आता आपण थोडासा मोठा वाला टाय लावून बघूयात. ओ रिंग आहे ही. ओके, लॉक रिंग. हे लॉक रिंगच्या त्याच्यामध्ये तुम्ही हा डाय फिट केलाय. फक्त हा डाय काढायचा आहे, हा वाला डाय ह्याच्यामध्ये ट्विस्ट करून फक्त बसवायचा. ठीक आहे. हा लॉक झाल्यावरती ह्याची जी डायमेन्शन्स आहे, ह्याची जे काय लाईनअप आहे ह्याच्या फक्त खाली आला पाहिजे. हा जर तो वरती आला तर तो लॉकिंग जी आहे ना ती प्रॉपर होते. लॉकिंग जर काही असं झाली तर तुमचं डाय परत काढताना तुम्हाला जास्त त्रास देईल. फक्त ही रिंग त्याच्यावरती ठेवायची, ही लॉक रिंग घ्यायची, त्याच्या खाली फक्त डाय लावायचा आपला. आपण ह्याला इथे लॉक करणार डायरेक्ट. स्क्रीन ज्या टायमिंगला तुम्ही ऑन करणार आहात त्याच्या अगोदर तुमचं होम पोझिशन ह्या नोझलच्या खाली आलं पाहिजे. जिथं स्क्रीन आहे स्क्रीनच्या शेजारी तुमचा जो टेबल आहे ही वाली त्याची होम पोझिशन राहते. त्या होम पोझिशनला तुमच्या नोझलच्या खाली घेण्यासाठी तुम्हाला एक्स ऍक्सिस स्ट्रेट ढकलायचंय, ते पण हळूहळू ढकलायचंय. तुम्ही एकदम फास्ट नाही ढकलायचंय. आणि तेच तुमचं वाय ऍक्सिसला ढकलायचंय. हे स्ट्रेटच ढकलायचं. डायगोनली ढकललं तर तुमचा जो काय पॅनल आहे खालचा हा हार्म होऊ शकतो. आफ्टर दॅट हे होम पोझिशनला आलं त्यानंतरच तुम्ही हा स्विच जो आहे तो ऑन करायचा. ओके, ऑन केल्यानंतर तुम्हाला ते ब्लिंक होईल आणि तुमची स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. आता स्क्रीनची तुम्हाला प्रॉपर माहिती देतो. अगोदर बटन समजून घ्या. हा फर्स्ट वाला बटन आहे अप जाण्यासाठी, सेकंड बटन डाऊन जाण्यासाठी, थर्ड बटन सिलेक्ट आणि सेव्ह, आणि फोर्थ बटन जे आहे हे तुमचं प्ले आणि पॉज करण्यासाठी. एकदा तुम्ही प्लेचं बटन दाबलं तर तुमचं प्रोडक्शन चालू होईल. प्रोडक्शन चालू झाल्यानंतर तुम्हाला फक्त पॉज करायचं असेल, कुठंही असेल तुमचा टेप, तुम्हाला एकदा पॉजचं बटन दाबायचं, सोडून द्यायचं. ते ऑटोमॅटिकली प्रोडक्शन जे काही हातात घेतलेलं आहे ते कम्प्लीट होईल आणि होम पोझिशनला येऊन टेबल थांबेल. आपण आता कुरडईची सेटिंग पूर्ण लावलेली आहे. कुरडईची फक्त हाईट ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला, जर कटिंग वगैरे प्रॉपरली झालं नाही तर. आता आपण फक्त तांदळाच्या पिठावरती बनवतोय. ज्या टाइमला तुमचं पीठ असेल ते एकदम मऊ राहणार आहे. तुम्ही गरम गरम चीक खाटणार आणि डायरेक्ट आतमध्ये टाकणार. तुमचं आतमध्ये टाकल्यानंतर तुमचं जे प्रोडक्शन आहे ते प्रॉपरली चालू होईल. तुमचं फ्लुइडिटी जास्त असणार आहे, त्यामुळे ते कंटिन्युअसली फ्लो मध्ये जे आहे ते बाहेर निघत राहील. आपण प्ले करूयात, जे काही प्रोडक्शन निघायला चालू होईल तसं बघूयात. आता हे आपलं कुरडईचं सेटिंग आहे. आपण कुरडईची जी लावलेली आहे ती 3.70चा आपण राऊंड लावलेला आहे. 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड आणि हाफ राऊंड इथपर्यंत लावलंय. कुरडई एवढं मोठं कोणी बनवत नाही, ते आता फक्त ट्रायल एररला आपण बनवतो. ज्या टाइमला तुम्ही प्रोडक्शन करणार आहात ना त्या टाइमला तुम्हाला अगोदर मोठीच कुरडई बनवायची आहे, नंतर तुमची साईज रिड्यूस करत राहायचे. मॅक्स प्रोबॅबली लोक 7 सेंटीमीटरची कुरडई बनवतात.
नॉर्मली 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर पर्यंत ह्याच्यामध्ये कुरडई बनते. मिनिमम तुम्ही 3 सेंटीमीटर पर्यंत कुरडई ह्याच्यात बनवू शकता. त्याच्यापेक्षा खाली कुरडई ह्याच्यामध्ये बनत नाही. जर का तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी बनवायचे असेल ना, तर तुमचे जे काही डायचे होल्स आहेत, ठीक आहे, हे जे होल्स आहेत ना, हे होल्स तुम्हाला रिड्यूस करून घ्यावे लागतात. आता हा मुरुकूचा डाय असा सेम कुरडईचा डाय असतो. तर तो जो काय डाय आहे ना, ह्या डाय मध्ये तुमचे होल्स आहेत ना, हे तुम्हाला सिंक्रोनाइज करून मिनिमम करून आतल्या साईडला घेतले तर तुमची कुरडई जी आहे ना, ही मिनिमम साईजची बनू शकते. ठीक आहे, 3 सेंटीमीटर पासून वरच्या कुरडई तुम्ही कितीही बनवू शकता. फक्त तुमचं डिपेंड पाहिजे तुम्हाला कितीचे प्रोडक्शन हवंय, किती साईज हवी आहे, तुमचं कोणतं प्रोडक्शन आहे. जर का तुमचं कुरडईचं तांदळाची कुरडई असेल तर तुम्ही 2.5 mm चा डाय घेतला तरी सफिशियंट राहतो. तर तुमचं गव्हाची कुरडई असेल तर 50% रिडक्शन असते त्याचं. मग तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा डाय घेता, तुमचं 50% रिडक्शन. 3 mm ची कुरडई बनवला तुम्ही तर कुठंतरी जाऊन तुमचं 1.5 mm ची कुरडई बनणार आहे वाळून झाल्यानंतर, बरोबर. आणि नॉर्मली आपलं तांदळाचं जे आहे ना, ह्याचं रिडक्शन आहे ते 25% to 30% पर्यंतच राहतं, त्याच्यापेक्षा जास्त नसते. आता हे मिनिमम प्रोडक्शन वाईज तुमचं हे चालणार आहे. आपण कुरडई ठेवली जवळपास एक 3.5 राऊंडची आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्शन आहे एका टेबलवरती 6 कुरडा एका टेबलवरती बनणार. ठीक आहे, मग तुम्ही जर का 3 सेंटीमीटरची कुरडई बनवायचं म्हणलात तर तुमचं प्रोडक्शन अजून वाढू शकतं. एका टेबलवरती 8 कुरडया बनवू शकतं. दॅट्स इट. मिनिमम एक कुरडई बनायला आपलं 7 सेकंद लागतात. मिनिमम तुम्ही एका तासामध्ये 600 कुरडया तर बनवू शकता. जर कंटिन्युअस ऑपरेशनला ठेवलात तर तुमचे 750 पर्यंत कुरडया बनतील. ह्या 2 कुरड्याच्या मधला जो गॅप आहे ना, हा गॅप पण तुम्ही मेंटेन करू शकता. जर का कुरड्याच्या मधला गॅप तुम्ही कमी केला तर तुमचं प्रोडक्शन जे आहे ना, ते तिथं 2 कुरड्या बसल्या तिथं 3 कुरड्या बसतील. मशीन सोबत तुम्हाला 3 डाय भेटतील. ठीक आहे, मग तुम्ही कुरडईवाला घेताय तर कुरडईचा घ्या, दुसरा चकलीचा घ्या, तिसरा तुम्हाला चकली किंवा कुरडई दोन्हीपैकी कुठला घ्यायचा तो घ्या. आपले सेट डिफाईन राहतात. तुम्हाला चकलीचा जर का डाय घ्यायचा असेल, तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे तर तुम्ही ऍडिशनल आमच्याकडून तुम्हाला एक डाय दिला जातो कुरडईचा. कधी ना कधी तुम्ही कुरडई ट्राय करू शकता. भले तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे, उद्याच्याला तुमचं प्रोडक्शन थांबलं, तुम्ही कुरडई बनवायला घेतलात तर तुमचं कुरडईचं पण प्रोडक्शन होईल. असे तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे डाय दिले जातील. एक सेट राहील त्याच्यात. त्याच्यापेक्षा वेगळा कोणता तुम्हाला डाय घ्यायचा असेल तर तुम्हाला 1400 रुपये एक्स्ट्रा डायचे पे करायचे. जर कोणता डाय समजा तुम्हाला 3 डाय आहेत, हे तुमचे फिक्स झाले. हा सेट आहे, समजा एक कुरडईचा आहे, एक चकलीचा आहे आणि एक समजा पट्टीचा आहे. तुम्हाला वेगळा कुठला डाय हवाय, पट्टी पापड किंवा XYZ जे कोणता डाय आहे थर्ड वाला, तर तो वाला जो डाय असेल ना फिक्स झालेला, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला डाय हवा असेल ना तर 1400 त्याचे चार्जेस आहेत, तो तुम्ही डाय घेऊन जाऊ शकता. ह्याच्यामध्ये चकली, कुरडई, पट्टी पापड, मुरुकू, स्टिक्स, रिंग मुरुकू, कै मुरुकू, ट्विस्ट मुरुकू एवढे सगळे आयटम बनतात. ह्याच्यामध्ये साईजेस तुमच्या 1 रुपयेवाली आणि 5 रुपयेवाली आणि 3 रुपयेवाली टोटल 9 साईजेस आहेत. 9 तुम्हाला मी आयटम सांगितले, मल्टिप्लाय बाय 3 करा, 27 तुमचे आयटम ह्याच्यामध्ये बनतात. जर का तसं ओव्हरऑल विचार करायला गेलं तर. पण मेन प्रोडक्ट आपले किती आहेत, 9च. मग व्हरायटीज त्याच्यामध्ये काय येणार, तुमच्या साईजेस येणार.